नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस. तुम्हा सर्वताई दादांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा. कालचा व्हिडिओ गेला, म्हणजे आता हा व्हिडिओ कधी येईल माहिती नाही, पण याच्या अगोदर व्हिडिओ गेला. सगळ्या ताईंनी खूप छान कमेंट केल्या, खूप सुंदर, खूप काळजी घेतली की हाताला भाजलंय वगैरे, आणि खरेदीचं वगैरे दाखवलं छोटंसं. तर आता पुन्हा मी लालबागला चालले. आज धनत्रयोदशीचं काय काय जे आणायचं असते, मी ज्या दिवशीची पूजा त्या दिवशी ते सामान आणायला जात असते. तर आज धने आणायचे, धने असू द्या, आणि काय जे काय बनवायला दिले साहेबांनी ते मला आणायचं, का त्याची संध्याकाळी पूजा होणार आहे. दरवर्षी साहेब मला काही ना काही एक धनत्रयोदशी दिवशी किंवा दिवाळीला समजा, म्हणजे पाडव्याच्या निमित्ताने असतं त्यांचं, तर याला मला ते काहीतरी एक गिफ्ट देतातच. दरवर्षीचं आहे. कधी नाही दिले तर मग खूप असं पैसे देतात, पण ते पैसे माझ्याकडून काय होतं, मग त्यापेक्षा ते मी काही कुठं काही घ्यायला जात नाही. एकटे आत्तापर्यंत कुठेही काही खरेदीला जात नाही. आत्ता पण बाबीला घेऊन चालली, कारण एकटीने जाणं म्हटले बाबीचं माझ्याबरोबर. मला आज बरंच जे जे लागतं आहे, एक झाडू, बताशे, धने वगैरे जे काय आहे ते मला आता आणायचं आहे. आणि देवाचं तेल, ती एक बॉटल तर आहे, पण ती बॉटल मी वापरत नाही. हे पूर्ण भरलेली बॉटल, इतके दिवे काळे होतात. समोर प्रगतीने आणली हीच बॉटल, सेम बघितलं सगळे असा धूर निघत होता, काळा एकदम धूर. मी बोली हे वापरणार नाही, मग मी जे आणते तेच घेते. आणि अजून काय फुलं वगैरे, दीदीला संध्याकाळी साडी घालायची, तिला गजरे पाहिजे, तर गजरे वगैरे. आजच देवाला फक्त एक जास्वंदाचं फुलं आहे, आजच फुलं नव्हते कारण त्यांना वेळ नाही आणायला. तर चला आता लालबागला जाते. पण दीदी बोलते ऊनही चालत जाऊ नको, आहे तर एकदम जवळ आहे आपल्याला, पण दीदी बोलते नाही टॅक्सीने जा उन्हामध्ये, कारण मला खूप हायफळ होतं उन्हात गेल्या. बाकीचं सगळं आवरून झालं आहे, जेवण वगैरे सगळं बनवलं आहे. दीदीला शिमला मिरची पाहिजे होती, शिमला मिरची, डाळ भात सगळं बनवलं. रेसिपी नाही घेतली, आता शक्यतो रेसिपी कमीच येणार आहे, तुम्हाला नाही येणार आहे, सांगेल तुम्हाला नंतर का. तर चला दाखवते आता लालबागला पुन्हा काय खरेदी करते काय. आता इकडे मी लालबागच्या ह्या गल्लीमध्ये, ही कुठली मिरची गल्ली, आणि इकडेच आपले लालबागचे राजा गणपती बाप्पा बसलेले असतात. तर इथे मला धन्वंतरी देवांचा फोटो बघायचा, माझ्याकडे मूर्ती आहे, मला इथे बघायचा फोटो, एक फोटोवाली इकडं आहे. तर म्हणून पुढे पुढे चालली बाबीला घेऊन. आता दुपारचे 3 वाजले बघा, 3 वाजले, आणि उन्हात लालबागपासून घरापर्यंत चालत आलो का टॅक्सीच भेटत नव्हती, अजिबात टॅक्सी नाही. गर्द्या इतक्या ना, नुसते फुल होऊन येतात टॅक्स्या. चालत आले ते भाभी आणि मी, चालत आले इथपर्यंत. भरपूर सामान आणलेत, खरेदी भरपूर झाली. पण आता 3 वाजले, मी जेवली वगैरे नाही आणि तशीच गेलेली. आता जेवायचं वगैरे आणि संध्याकाळी पूजा करायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते मी काय काय सामान आणलं आहे. तर आता पहिले जेवून थोडंसं तरी 1 तास आराम करावा लागणार, 3 ते 4पर्यंत आता आराम. मग नंतर पाणी भरून मग सामान दाखवेल आणि त्यानंतर पूजा मांडायला घेईल. तर चला भेटते नंतर तुम्हाला थोडं. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता संध्याकाळी तुम्हाला बोलले लालबागला वगैरे जाऊन आले आणि काय काय आणलं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि मग 5 वाजता
पाणी वगैरे भांडी लावून यशला उपवास होता, त्याला जेवायचं, लवकर उपवास सोडायचा, त्याचं सगळं केलं. पण पहिले देवाऱ्यातले वगैरे सगळे दिवाबत्ती करून घेतले, सगळे जी काय माझी नॉर्मल रोजची पूजा असते ती करून घेतली. आणि आपली जी धनत्रयोदशी पूजा मांडायची आहे त्याचं सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. पंत्या वगैरे, पंत्या पहिल्या पाण्यात घालायच्या असतात, ज्या मातीच्या पंत्या आणतो आपण त्या थोडा वेळ का होईना 10-15 मिनटं का होईना पाण्यात घालून ठेवायच्या, म्हणजे तेल असं शोषून नाही घेते आणि छान पेटतात मस्तपैकी, असं भिजतं ना ते छान, असं त्याची माती भिजली की मस्त छान पंत्या होतात. दम लागला का आता पटापट यांचं बनवून घेतलं, दीदीचा डबा भरून ठेवला, याला जेवायला दिलं आणि मग म्हटले निवांत मी पूजा मांडेल. थोडा उशीर झाला तरी चालेल मला, पण मग गडबड नको, नाही तर मी इकडे पूजा मांडत बसलेच, कारण पूजेला लागला वेळ जातो आहे भरपूर, पूजा मांडायची आहे. आणि आजच्या दिवशी काय काय आणायचं असतं, काय आणले ते मी तुम्हाला दाखवते आणि मग पूजा मांडायला घेते, कारण इथे मी तयारी करून ठेवली. मी पाट काढून ठेवला आहे, कारण मला इथे मांडायची पूजा, तर इथली जागा मी स्वच्छ करून घेतली आणि पाट काढून ठेवला आहे. पण अजून थोडीशी रांगोळी काढून नंतर हे करणार आहे. फुलं काढून ठेवले, पण ते बघा मी पाण्यात भिजून घेतले, बघा तेल नाही घातलेलं, हे पाण्यातून वरती काढून घेतले. आज इथे देवाजवळ 13 पंत्या लावायच्या आहेत, तर हे अशा पंख्याखाली इथे ठेवले, थोडेसे सुकून जातील, जे काही लागतं ते इथं थोडंसं काढून ठेवलं आहे. पूजा मांडायच्या अगोदर पहिले हे दाखवते काय काय घेऊन आली. मेन म्हणजे जेवण बनवायच्या अगोदर मी हा दिवा, जे यमदीपदान आपल्या जे करायला लागतं बघा पिठाचा, थोडीशी हळद घालून असा खोलगट दिवा बनवला मी, असा उत्तळ नाही केला, खोलगट दिवा. आणि हे 2 मुटके असे करावं लागतं हाताचे, असे हाताचे मुटके असे करायचे, म्हणजे याला आपले फोटो चांगले पाहिजे असे मुटके करायचे. मीठ नाही घालायचं यामध्ये, पण हे मला लावायचं आहे, हे सगळं नंतर, सगळं करून झाल्यानंतर मला यमदीपदान करायचं आहे. माझ्याकडे धन्वंतरी देवाची मूर्ती आहे बघा, देवाऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, विष्णुदेवांसारखी धन्वंतरी देवाची मूर्ती आहे. पण मी आज फोटो आणला, बनवूनच घेतलं त्यांच्याकडे मी, आता मी स्वच्छ कपड्याने वगैरे पुसून घेणार, पण आज मी बनवून घेतला. तिथे लालबागला गेली, उभी राहिली आणि थोड्या वेळामध्ये मी धन्वंतरी देवाचा फोटो बनवून घेतला बघा. सेम जे विष्णुदेवांचाच अवतार आहे, श्रीकृष्णाचाच अवतार आहे. तर पण मग म्हटले दरवेळेस काय होतंय, मूर्ती दिसून येत नाही आणि फोटो असं छान पैकी बनवून घेतलं त्यांच्याकडे. त्या काकाने मला लगेच हे करून दिलं, मस्त वाटतंय छान असा पुन्हा, कारण हे समुद्रमंथनातून निघालेले आहेत. तर बघा असे सगळं समुद्राचं हे दिसतंय निळसर, आणि त्याच्यातून ते वरती निघालेत, माहिती आहे तुम्हाला पण. आणि हे कापूस वगैरे खूप लागणार, आता भरपूर आणलेत, 4 पॅकेट हे वातीचे आणलेत मी, भरपूर आणले 4, आणि फुलवातीच पण 1 आणले, म्हणजे कशाला फुलवात लागली तर. पहिलं तर सुरुवातीला घेतलं मी मीठ, हे समुद्री मीठ, जे खडं मीठ असतं ना, नमक, ते घेतलं. आणि मला वाटलं मला पिठाचा दिवा बनवायला होईल की नाही होईल, म्हणून मी हाच 4 मुखी दिवा आणलेला. पण पिठाचा केला तर मी एकच सिंगल करते, आणि जर मला नाही वेळ मिळाला तर मी हा पण हा नाही लावणार आहे, आता तोच लावणार. पिठाचा पण 4 मुखी करू शकतो, पण मला असं वाटतं फक्त दक्षिणेला एकच वात करून लावते, म्हणजे डबल वात करायची आणि त्यात लावायची. तर मी हे केलं. आणि आता स्वीट काहीतरी पाहिजे, गोड. आता मग मी काजू कतरी आणली, ही केसर फ्लेवरची, एकदम आज सफेद नको, आज थोडंसं पिवळी केसरची मी ही आणली, काजू कतरी आणली. नवीन कपडा आणला, हा पण 1 आणला आणि दुसरा पण आणला. आणि बघा हे उद्यापासून आपल्याला इकडे सगळ्यांनाच एक आली पायाखाली दाबावं लागतं, सगळे आंघोळीच्या अगोदर, माहिती आहेत ना तुम्हाला सगळ्यांना. तर 4 जण आहे, 4 हे, आणि मग कारण ते जास्त आणून पिकतात ते, मग फक्त उद्यापुरते आणणार. आणि आता मी यालाच नवरात्रीमध्येच कवड्या, गोमती चक्र, आणि हे गुलाबचं मी हे आणलेलं अत्तर, पण आज चमेलीचं पण आणलं, हे पण लागतं कधी पूजेमध्ये आपल्याला. पिवळ्या कवड्या पुन्हा 5 आणल्या, आणि हळकुंड आहेत. पण मी या अशा दिवसाला हे सगळं आणत असते, जे ताईंना माहीत असतं सगळ्यांनाच, पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगून ठेवते की आणायचं असतं आपलं ह्या दिवसाला. आणि हे पुन्हा कपडे असे जे मला चौरंगावर किंवा पाटावर, मी पाटावरच करते, मोठा पाट आहेत म्हणून हे बघा मी मोठा आणला आहे. आता यशनी गणपती बाप्पाच्या टायमाला मोठा आणलेला आहे ना पाट, आपले 3 फुटाचे बाप्पा होते तुम्ही बघितले, तर त्यामुळे खूप मोठा पाट आहे, मग त्या पाटावर बसेल असा मी हा मोठा कपडा घेतला आहे. हा मला 130 रुपयाला इथे लालबागला दिला आहे, दादरला महाग देतात. आज मला कळलं कपड्यामध्ये, आणि हा चौकोनी आणला. आणि स्वामींसाठी मला स्वामींना नवीन कपडे म्हणजे नवीन वस्त्र पाहिजे होते मला, तर हे 90 रुपयाला एक आणले, 100मध्ये तर 10-10 रुपये कमी केले.
आणि हे 2 कलरचे असे डार्क कलर मस्त दिवाळीला घालायला. आणि असा हा पिवळा कलर 2 आणलेत मी आता. हे मुकुट नाही भेटलं त्यांच्याकडे, मुकुट नव्हता. धने आणायचे असतात आज. हे गणपती बाप्पाला वगैरे जे आता गळ्यात घालायला पहिल्यातले आहे. फटाके हे जे आहे छोटे छोटे मी गळ्यातले असे आणले ते 30-30 रुपयाला दिले. ते जायफळ आणायचं असतं आज, आयुर्वेदिक म्हणून जायफळ आणायचं असतं. लायटर आपलं बंद पडत होतं. हे गॅरंटीवाले, याची 2 वर्षाची गॅरंटी ती बघा, 2 वर्षाची गॅरंटी. हे 250 रुपयाचं मी हे लायटर आणलं. मग तेलाची बॉटल एक भरलेली ती वापरत नाही कारण धूर होतो. मग ही दीपशक्तीचे पुन्हा 2 बॉटल आत्ताच एक काढली देवाजवळ ठेवली. आणि ही एक बॉटल आता. आणि मी काय करते बघा, सगळ्यांनी असं एवढं घेतलंच पाहिजे असं काही नाही, ज्याची त्याची इच्छा. पण मी जे करते मी ते दाखवते का बाबा मी दाखवलं मग तुम्ही तेवढं घेतलंच पाहिजे, केलंच पाहिजे असं काही नाही. आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. पण मी आणलेत म्हणून तुम्हाला दाखवते. आणि मी दरवर्षी आणते. जेव्हा नव्हतं काही, नॉर्मल होतं सगळं काही येतं त्यावेळेला थोडंसं ह्याच्यामध्ये मी करायची. पण आता भगवंताने दिले ना, त्यांनी भरभरून दिले आहेत ना, तर आपण आपल्या किती पण काही ते कमीच पडणार आहे. थोडंसं भगवंताच्या सेवेसाठी पण जे काय आहे ते. हा दिवा घेतला मी. दीदीला उठवला, यश दीदीला उठव. हा एक दिवा घेतला मी 330 रुपयाला. 380 बोलत होता पण त्याने कमी केले कारण मी भरपूर सामान घेतलं. 330 रुपयाला. मग हा एक दिवा घेतला. आज हा लावणार आहे. आणि मीच बघा दरवर्षी कमळाचा आकाराचा मी एक दिवा घेत असे लक्ष्मीपूजेला. मागच्या वर्षी एक घेतले बघा, तुम्हाला आवडतो तो देवाऱ्यामध्ये असतोय. आणि हा लक्ष्मीपूजेला हा लावणार म्हणून हे 2 दिवे मी घेतले. हा 250ला दिला मला, काहीतरी 250ला दिला. प्युअर एकदम पितळ आहे, असं त्याचं होणार नाही. आणि तामण, कारण तामण वगैरे असे आपल्याला पूजापाठला खूप लागतात, भरपूर लागतात. मी नावं कशावर नाही घातले, देवाच्या याच्यावर मी शक्यतो नावं नाही घालत आहे. हे मला वाटतं काहीतरी 150ला काय दिलं आता हे माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी बिल दिले. हे छोटं तामण आहे, जास्त मोठं नाही आहे. ते घेतले. आणि हे बघा, पण हे सगळ्यात तुम्हाला शेवटी सांगते त्याचं काय. हा मी पितळेचा एक मस्त मोठा कलश घेतला, भारी असा. जवळजवळ 1 किलो वजनाला थोडंसं कमी आहे. 1 किलो वजन आणि 1 लिटरभर पाणी बसेल असं, एवढं 1 लिटरपेक्षा जास्त बसेल असं आहे. आणि विनोद कंपनीचं, कारण विनोद कंपनीचं बरेच असं खूप चांगलं चालते सगळं काही. तर असं हा मी तांबावे बघा पितळेचा नव्हतं माझ्याकडे कलश. तांब्याचे भरपूर झालेत, खूप झालेत. डिझाईन वगैरे बघा त्याच्यावर, अशी डिझाईन छोटी बघा डिझाईन अशी वरती पण इथे पण ही डिझाईन छान केलेली, मला आवडला. असं त्याचा आकार खूप सुंदर वाटत होता. खालून असा राऊंड आहे, असा निपुळता नाही की पडेल इकडे तिकडे, असा छान पॅक बसेल. आणि म्हणून म्हटले जर मला ठेवायचं असलं तर मी असं ठेवू शकते. म्हणून हे तांबण मी असं त्याच्या मापाचं घेतलं आहे. तर तांबं आणि पितळ मला दोन्ही पण घरात आणायचं होतं, ते आणलेत. आणि हा मला कितीला बसला, 1400 रुपये बोलत होता. कमी खर्च करतो तो 1150 बोलला. आज 1150 मी 1000 रुपयाला घेतला आहे. मी जिथे भाव करायचा तिथे मी भाव करते. साहेब आणि यश माझ्या बरोबर असले ना तर बोलतात खूप अवघड करते त्यांच्यासाठी. तर हा कलश बघा खूप सुंदर, मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडलं बघा, जवळून दाखव त्याची डिझाईन वगैरे किती सुंदर दिसते. आणि पितळीची मी लवकर काही खरेदी करत नाही, पण आता करणार आहे. का माहिती आहे का, खूप भांडे मोडायला काढली, पण ते आता दिवाळी झाल्यानंतर जाणार आहे मी. आणि सोनाने ज्या साड्या पाठवल्या, सोनाने साड्या पाठवल्या, ते पार्सल आलेत. कारण तिला मी सांगितलेलं त्या साड्या आत्ता आल्यात. तुम्ही बघा कोण दीदीला म्हटले बघ व्यवस्थित आल्यात का, पण गड्या काय वगैरे खुल्ल्याने नाही तर काय प्रॉब्लेम होतो, कधीतरी काहीतरी मिस्टेक असते. सगळं आणलंय ते आठवणीने राहिलेलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. गुळ वगैरे आहे आपल्याकडे घरात. आणि तुम्हाला सांगते ही दीदीची खरेदी बघा, तुम्हाला सांगते दीदीला पण साडी वगैरे घालायची आहे. ए दीदी 3-4 साड्यांवर मॅच पाहिजे काय काय. आता हे कमळाचं नवीनच काहीतरी आले बघा, हे असं हार घेतला असला. तिने साडी ऑर्डर केली. बांगड्या बघा किती काचेच्या बांगड्या आणल्या. हे बघा बोली हिरव्याच बांगड्या घालायच्या एका साडीवर. एक माझी साडी घालणार 2-2 डझन, एका हातात 1 डझन, एका हातात असे 2 बॉक्स आहे. ह्या 1 डझन आहे. हे अशा दीदीच्या वेगळ्या वेगळ्या कलरच्या बांगड्या आहेत. जी गोल्डन साडी घालणार आहे
सगळ्या याच्यावर काचेच्या आहेत या, अशा नाही, काचेच्या बांगड्या आहेत. ते बघा हिरव्या बोलले तुम्हाला तिने 1-1 डझन घालायच्या. तिने 150 रुपये डझनने दिल्यात. असं ते म्हटले, एक तर लवकर कधी काय असं हे नाही काही घेत, आणि घेतलं तर घेऊ देत. 1-1 डझन घालायच्या म्हणून सगळ्या अशा एकत्र आणल्या. चप्पल वगैरे आणली तिने, चप्पल बाहेर ठेवली, चप्पल घरात नाही आणत. आणि एक आपलं भाऊबीजा तिने ड्रेस ऑनलाईन मागवलं, त्याच्यासाठी ह्या बांगड्या असा कलरचा आहे. तर ह्या बांगड्या तिने घेतल्यात. ती पण आलेली लालबागला, पण ती तिची खरेदी करत होती, मी माझी करत होते. तर असं आणलं ते. ही झाली दीदीची खरेदी. मस्त हार वगैरेचे नाजूक घालायला होईल. दीदीला काही सोन्याची वस्तू चालू. बघा तुम्हाला आताच दाखवलं ना का दीदीने साडी मागवली, इतक्यातच आली. आता मी पूजा मांडायला घेतली, दीदी आली, साडी आली ती. आणि मग आता झालं तुम्हाला दाखवते. आणि दीदीला जायचं बघा. सोनाकडेच बोलत होती, पण असा कलर नव्हता आता सोनाकडे अवेलेबल. मग तिने ऑनलाईन मागवली. बघू दीदी असं दाखव, किनार वगैरे दाखवते. हां पॅक असं तोडायचं नाही, थोडं जोरात काय होत नाही त्याला. खोलून पण बघायची, म्हणजे काय मिस्टेकवाली नसते. तर अशी गोल्डन कलरची साडी मस्त, तिला अशीच पाहिजे होती. दीदीने अशी साडी घातली आणि असं लावलं केसांना वगैरे. दीदी बघू हां गजरे आणलेत, पण नको बोलले. म्हटलं आता रात्रीची नको लावू गजरे. चांगलं वाटतं हे, बरोबर लागलं. हां बरोबर लागले दीदी, चांगले. बांगड्या वगैरे मॅचिंग झाल्यात बरोबर सगळ्या. बाय 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 बाय. हां तर माझी आत्ता पूजापाठ सगळी झाली बघा. त्यामुळे दीदीची जायची गडबड वगैरे, ती जायची म्हणून पटापट बाहेरचं जे आपण दीपपूजन करतो ते त्यांचा दिवा वगैरे पटकन ठेवून द्यायचं, कारण ती पण पाया पडून जाईल. साहेब पण पुन्हा बाहेर गेले, म्हणजे त्यांना म्हटले ते पण पाया पडते, म्हणून इतकं पटापट आवरलं. आणि म्हणून कुठलं काही मी शूट घेतलं नाही. फोन वाजतो, पूनमचा फोन येतोय. तर पहिलं तर पूजा बरेच कधीची झाली, पण बघा आता अगरबत्ती इथपर्यंत आली, म्हणजे पूजेला भरपूर वेळ झाला. पण दीदीचा आवरावरी, साडी नेसून दे, पिना लावून दे. बघा इथे दिवा, जो नवीन दिवा आला खूप छान आहेत बघा, मस्त भरून ठेवला आहे. आणि हा अखंड मी 3 दिवस चालू ठेवणार आहे. आता उचलून उद्या मी देवाऱ्यामध्ये ठेवणार, पण 3 दिवस लक्ष्मीपूजनपर्यंत मी हा अखंड चालू ठेवणार आहेत. मी ठेवते, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, जर माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. मस्त गणपती बाप्पाला छान अशी माळ वगैरे घातली. मग ही आपलं श्रीयंत्राची पूजा केली, इथे कुबेर यंत्राची पूजा केली. हा महालक्ष्मी मातेचा आपला चांदीचा शिक्का आहे. आणि धन्वंतरी देवाला मस्त छान असं हार घालून कलश पूजा करून, तर सगळेच करत असेल, पण मी जसं करते तसं मी तुम्हाला दाखवत असते ताईंनो. काजू कत्रीचा आणि बत्तासे वगैरे. मेन म्हणजे तर पहिला धने आणि गुळ, धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य मेन असतो आज. तर पहिला तो ठेवला आहे. इकडे जे खडा मीठ आणलेलं आहे त्याची पूजा केली. इकडे 5मध्ये मी सगळं बघा, वेलची, तांदूळ, काळी मिरी, लवंग, जिरं वगैरे असं मी भरून घेतले. आणि इथे हे 13 दिवे मी असेच चालू ठेवले. तिथे यामध्ये 13 दिवे लावून, एकाचं पण तोंड इकडे दक्षिण दिशेला नाही केलेत बघा मी. एक इकडे पश्चिमेला, बाकीचे उत्तरेला, काही पूर्वेला. दक्षिणेला एकही दिव्याचं तोंड केलेलं नाही मी. जो बाहेर आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते. आणि इकडे बघा ही लक्ष्मी माता अशी पुजली, तिकडे ठेवलेत आडवं मी, कारण उभं ठेवलं तर इकडं पायाकडे येते. आडवं ठेवलेत झाडू, म्हणजे लक्ष्मीचं झाडू नाही बोलायचं, लक्ष्मी माता. अशी हळद कुंकू लावून बाहेरच पहिलं हळद कुंकू लावून पाणी शिंपडून पूजा केली, मग घरात येऊन केले. आणि ही खडं मीठ तुम्हाला दाखवलं मी, जी आहे आपली ती लक्ष्मी माता पुजलीत. आणि हे बघा साहेबांनी मला ही कानातले बनवलेत. आणि यशला ही चांदीची चैन नवीन करून घेतली पुन्हा. आणि हे कानातले बनवले. हे किती आहे तर तुम्हाला सांगते, 5 ग्रॅम आणि 700 मिली हे आहेत. आणि यशला चांदीची चेन आहे, ते रुद्राक्षाला जे आहे कवर दिसते ते पूर्ण बघा चांदीचं करून घेतलं. ते उद्या मी तुम्हाला, आता पूजेतून नाही उचलणार मी काही. आणि आपला हा मस्त पितळेचा तांब्या, जी नवीन प्लेट आहे त्यामध्ये मी लक्ष्मी पुजलीत. नमक वगैरे तिथे, नमकला जास्त आज महत्त्व आहे, बाकी सगळं सोडून नमकला खूप महत्त्व आहे. नमक आणि धने, हे जायफळ वगैरे मी इथे ठेवलेत बघा. अख्खं आहे, सालासहित नाही, सोललेलं नाही आणलेत मी. अशी मस्त छोटीशी सुंदर अशी पूजा झाली, भारी वाटते. तर अशी ही झालीत पूजा. तर हे बघा इकडे मी हे दीप असं इथं दक्षिण दिशेला ज्योत करून इथे वाहिले. खाली छोटासा पाट ठेवलाय, खाली नाही ठेवलंय. छोटासा हळद कुंकू अक्षता लावून एक कवडी घातली त्यामध्ये, आणि असं ठेवले. आणि दोन्ही साईडला पण त्या
आणि इकडे सगळी लाईटिंग केली साहेबांनी आज पुन्हा वेगळी जरा. हे बघा सगळी अशी ही लाईटिंग वेगळी केली. इथपर्यंत पूर्ण वरती खूप आले, पण काल त्यांना वेळ नाही मिळाला. आज थोडंसं सगळ्या माळा अशा फिरवल्या तिकडे. छान वाटतंय आता असं तोरण वगैरे लाईटिंग असं चालू असल्या की भारी वाटतंय एकदम मस्त. आता झालंय सगळं आवरलंय बघा. एवढं गडबडीत डबा बनवला आणि दीदी डबा विसरून गेली घाई गडबडीत. ते साडी वगैरे नेसण्यातच खूप वेळ घालवला आणि डबा विसरून गेली. मी आत्ता फोन केला तिला का आता गेलीत लांब, असू दे जाऊ दे काय करायचं. बोलली खाईन मी कॅन्टीनला काहीतरी. पण आता खूप दगदग झाली आणि किचनवर आता पसारा पडला आहे. जे बनवून झालं आहे आणि तसं ते गोंधळ टाकून इकडं आलेली. आता हे सगळं असं आता सकाळी उत्तरपूजा वगैरे करून घेणार. बाकीचं खूप गोंधळ आहे. कपडे वगैरे बाहेरून काढून आले, त्याच्या घड्या मारायच्या आहेत, किचनवर आवरायचं आहे. आता दीदीन डबा नेण्याला ते जरा एक टेन्शन. आज थकल्यासारखं झालं. लालबागला वगैरे जाऊन आले, ते केलं आहे. आणि साडी एकदम साधी सिंपल घातली का गरम. आता फॅन बिन सगळं बंद आहे बघा. काल तरी मी AC लावूनच होते रात्री, पण आज आता ना खिडकी बंद करता येते ना दरवाजा, कारण टी व्ही वगैरे चालतोपर्यंत मी दरवाजा नाही बंद करणार, खिडकी पण नाही बंद करत. म्हणून साधी सिंपल साडी घातली आणि बरी वाटते जरा. थोडीशी हिरव्या कलरमध्ये पण येते आणि पातळ आहे, बरं वाटतंय थोडंसं. आता आवरून घेते. आता काय जे काय ते कपड्याने पुसून घ्यायचं आहे, आपल्याला झाडून नाही काढायचे. रात्रीचं काही जे आहे ते अक्षता वगैरे इथे पडलेलं असते सगळं कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर चला, व्हिडिओ भरपूर मोठा झाला असणार आहेत, तर जसं आहे तसं सांभाळून घ्या, ठीक आहे. आणि चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. पण तरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वताईंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.